आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। यशश्रीच्या निर्गुण हत्येने उरण हादरले। संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट। आरोपीचा शोध सुरू। शुक्रवारी रात्री उरण पनवेल रेल्वे मार्गालगतच्या रस्त्यावर तरुणीचा मृतदेह सापडला। यशश्री शिंदे असं मृत तरुणीचं नाव आहे। रायगडच्या उरणमध्ये 22 वर्षीय तरुणीची निर्गुण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। तरुणीचे अवयव कापून हत्या करण्यात आली होती। शुक्रवारी रात्री उरण पनवेल रेल्वे मार्गालगतच्या रस्त्यावर तरुणीचा मृतदेह सापडला। यशश्री शिंदे असे मृत तरुणीचं नाव आहे। मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। तेव्हापासून नातेवाईक व उरणमधील नागरिकांना रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे। सर्व स्तरातून या घटनेबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे। घटनेच्या निषेधार्थ उरण शहरातील बाजारपेठ बंद करण्यात आली। माझ्या मुलीची हत्या दाऊद शेख नावाच्या जिहाद्याने केल्याचा आरोप यशश्रीच्या वडिलांनी केला आहे। आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे। 25 जुलैपासून यशश्री शिंदे ही बेपत्ता होती। सकाळी 11 वाजता मैत्रिणीकडे गेल्यापासून यशश्री बेपत्ता असल्याचे नातेवाईकांनी सांगितले। सहाय्यक पोलीस आयुक्त ग्रामीण रुग्णालयात पोहोचले असून नातेवाईकांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत। गुन्हे शाखेने देखील एक पथक तयार केले आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे। यावेळेस दिलेल्या काही प्रतिक्रिया। माझी मुलगी यशश्री हिच्या उरणमध्ये निर्गुण हत्या झालेली आहे। दाऊद शेख नावाच्या जिहाद्याने केलेली आहे। मंडळी, आज आपण इथे उरणमध्ये उपस्थित आहोत। हे उरणचं हॉस्पिटल आहे, सरकारी हॉस्पिटल, आणि इथे मुलीची प्रोसिजर चालू आहे। तिची डेथ बॉडी आज सापडलेली आहे आपल्या यशश्री शिंदे ताईची। 2019मध्ये एक FIR झाली होती दाऊद शेख नावाच्या या जिहाद्यावर, आणि या जिहाद्याने आज तिचा सूड उगवला। त्याने तिला किडनॅप केलं, फसवलं, षडयंत्र केलं, काय केलं ते पोलीस इन्व्हेस्टिगेशनमधून शोधतीलच। पण ह्या जिहाद्याने त्याचा बदला असा घेतला की ताईचे तुकडे केले, ताईची केस कापली किंवा अन्य गुप्त अंगांवर त्याने प्रहार केलेला आहे। इतकी राक्षसी वृत्ती, म्हणजे राक्षसही असे नव्हते, राक्षस हे बलात्कारीही नव्हते। तर हा एक सामूहिक गुन्हा घडलेला आहे। आणि दाऊद शेख नावाचा हा जिहादी इतके दिवस गायब होता, नंतर तो इकडे पुन्हा आला, त्यांनी षडयंत्र केलं आणि ताईला ट्रॅपमध्ये फसवलं, आणि आज तिची निर्गुण क्रूरतेने हत्या केलेली आहे। आणि ह्याला शब्दच सुचत नाही, कारण राक्षसांना आपण बदनाम नाही करू शकत। राक्षस असे नव्हते, राक्षस बलात्कारी नव्हते, पण ह्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। ह्याला फाशीची शिक्षा झाल्यानंतर पण याच्यावर लोकांनी येऊन चपलांनी मारलं पाहिजे। ह्याला आज आमच्या ताब्यात दिलं, त्याला आज पण आम्ही झोडायला तयार आहोत। तर माझी समस्त हिंदू बांधवांना विनंती आहे की आज आपल्या 14-14 वर्षाच्या मुली यांच्यासोबत पळून जात आहेत, त्या जिहाद्यांसोबत यांच्या ट्रॅपमध्ये फसत आहेत, आणि कुठे ना कुठेतरी यांना मुस्लिम बनवलं जात आहे। तर महाराष्ट्र सरकारला अजून किती डेटा हवा आहे लव जिहादच्या केसेसचा? महाराष्ट्रामध्ये अवैध धर्मांतरण बंदी कायदा कधी येणार? अजून किती केसेस हवे आहेत? आमच्याकडे काही डेटा आहे, आम्ही तुम्हाला देऊ का? महाराष्ट्र सरकार कधी जागा होणार? आणि महाराष्ट्र सरकार जागं होईल नाही होईल, मला म्हणायचं आहे की हे हिंदू कधी जागे होणार? आज आपल्या मुलींचे तुकडे होत आहेत, उरणसारख्या ठिकाणी असेल किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी। तर हे तुकडे होत असताना आपल्या मुली आपण तुकडे होण्यासाठी वाढवलेले आहेत का? जन्माला घातलेले आहेत का? आपल्या मुलींवर आपलं लक्ष आहे का? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण कुठे ना कुठेतरी प्रबोधन करूच। पण मला म्हणायचं आहे की ह्या वडिलांचा चेहरा पहा तुम्ही, या ताईवर अन्याय झालेला आहे। या ताईला न्याय देण्यासाठी आणि दाऊद शेख नावाच्या या जिहाद्याला फाशी होण्यासाठी आपण सर्व उरणकर रस्त्यावर उतरले पाहिजे। आणि लवकरच आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल की ह्या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी आणि या दाऊद शेख नावाच्या जिहाद्याला फाशी होण्यासाठी, योग्य ती कारवाई होण्यासाठी, योग्य तो प्रशासनाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण समस्त उरणकरातील हिंदू बांधवांनी रस्त्यावर उतरलो पाहिजेत। आणि इथे काही नरेटिव्ह सेट केले जात आहेत जेणेकरून तो
काय बोलतात आजकाल ते नरेटिव्ह सेट समोर येतात, म्हणजे की तो पागल आहे, त्याचे मानसिक रुग्ण आहे किंवा ड्रग्स घेत होता, फलाना डिंका, असे नरेटिव्ह सेट केले जातात. ते असले नरेटिव्ह आम्ही चालवून घेणार नाही. ही शुद्ध लव जिहादची घटना आहे. एक हिंदू मुलीला मुस्लिम करण्यासाठी प्रेम केलं जातं आणि प्रेम फसलं, प्रेमामध्ये अडथळे निर्माण झाले की मग हत्या करायची किंवा ब्लॅकमेलिंग करायची किंवा देशाबाहेर कुठेतरी विकायचं. सो कुठे ना कुठेतरी ह्या घटना लवकरात लवकर थांबल्या पाहिजेत. यासाठी महाराष्ट्रामध्ये अवैध धर्मांतरण बंदी जे उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कायदा आलेला आहे तो देखील आला पाहिजे. पण माझी उरणकरांना आणि आसपास राहणाऱ्या रायगडमधील आणि नवी मुंबईमधील हिंदू बांधवांना विनंती आहे की आपण एक जागृती करण्यासाठी आणि ह्या दाऊद शेख नावाच्या जिहाद्याला फाशी होण्यासाठी एक व्यापक आंदोलन उभं करणार आहोत. आपल्यापर्यंत लवकरच माहिती येईल. तुम्ही सर्वांनी सहकार्य करावे. धन्यवाद. आमचं म्हणणं असं आहे की काल तर पहिल्यांदा ती मुलगी काल सकाळी हरवली होती, संध्याकाळी तिची FIR झाली की बाबा ती हरवली. परवा रात्री गुरुवारी. त्यानंतर काल ही संध्याकाळी तिचा मोबाईल ट्रॅकिंगला टाकला. जर त्याच्या आधी टाकला असता तर कदाचित ती वाचली असती. दुसरी गोष्ट अशी आहे की उरण या परिसरामध्ये अंमली पदार्थाचं सर्रास सेवन होतं आणि सगळे युवक आहेत बरेचसे हे या अंमली पदार्थाच्या नादाला लागून स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेत आहेत. ही दुसरी गोष्ट. आणि या ठिकाणी अशी म्हणजे हिंदू मुस्लिम असा जो काही मेसेज फिरतोय लव जिहाद वगैरे, तर उरणमध्ये मुस्लिम असू द्या किंवा हिंदू असू द्या किंवा सगळ्याच जाती धर्माचे लोक आजपर्यंत सलोख्याच्या वातावरणामध्ये राहिलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये हिंदू मुस्लिम हा वाद पेटवण्याचा कुठेतरी म्हणजे कोणतरी एक वेगळा प्लॅन करताय असं आम्हाला वाटतंय. हा खरं तर माणूस होता, हा बाहेरचा होता. त्यांनी आमच्या उरणच्या लेकीला असा अपकृत्य करून त्यांनी उरणच्या वेशीवर तिला खरं तर टाकलेली आहे. हे उरणच्या संस्कृतीपणाला लागलेला काळिमा आहे. तो आरोपी हा 24 तासाच्या आत तुम्ही लवकरात लवकर अरेस्ट करून त्यांना फास्टॅगमध्ये ही केस चालवून याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं आमच्या उरणच्या सगळ्याच लेकींची आणि आमच्या सगळ्याच भावांची मागणी आहे. यावर तुम्ही लवकरात लवकर कारवाई करा आणि हे अंमली पदार्थाचं सेवन ज्या पद्धतीने चालत ते त्वरित बंद व्हावे अशी आमच्या सगळ्यांची उरणच्या महिलांची तुमच्याकडे एक मागणी आहे. बरोबर सर, अशा घटना वारंवार परत होऊ नये. कारण काय आता रेल्वे आली, बाहेरचा लोक फार मोठ्या प्रमाणात आलाय आणि गुन्हा जर बघितला ही बाहेरची जास्त लोकांची स्थानिक आहे त्याच्याकडे कमी होतोय. तर त्याचा सुद्धा तुम्ही छडा लावला पाहिजे. हे जे अंमली पदार्थाचं आहे किंवा हे भंगारचं आहे किंवा हे सगळे आठवडा बाजारी भरतात या भागात 2-3 ठिकाणी सगळी बाहेरची लोक आहेत, पण ती कुठल्याही धरणात जातात. ही कंप्लेंट घेत नाही, पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलीस कंप्लेंट घेत नाही. पहिले त्याचं करा आम्हाला आम्ही काय सांगत नाही असं ना, आम्हाला पोलीस स्टेशन सहकार्य असतो. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन.